नमस्कार, मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहे त्यांना जो काही लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स किंवा रजा प्रवास सहाय्य भत्ता भेटत असतो, त्यामध्ये काय झालेले सुधार झालेले आहेत. काय तर इलेक्शनच्या कारणामुळे जे काही इलेक्शन आलेलं आहे आपलं, त्यामुळे काय झालं, बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना आपला LT घेता येत नाही. त्यामुळे एक सर्क्युलर आहे, ज्यामुळे तुमचा जे काही LT आहे तुम्हाला ते वाढून भेटणार आहे, म्हणजे नंतरच्या काळात घेता येणार आहे. तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला त्यासाठी काही अटी आहेत, त्या अटी आपण व्हिडिओमध्ये बघूया. इथे बघू शकता आपण 22 मार्च 2024चा हा सर्क्युलर आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक कामकाजाबरोबर महानगरपालिकेतील कामगार जे काही कर्मचारी निवडणुकीला गेलेले आहे, त्या कर्मचाऱ्याला 2022-24 या कालावधीत जो LTA भेटणार होता, तो आता 24-26 या कालावधीत देण्याची अनुमती महानगरपालिकेने दिलेली आहे. तर अशा प्रकारे बघा, आपला 22 मार्च 2024चे सर्क्युलर आहे. तर त्यानुसार आपला 31 मार्चला काय होणार आहे, सर्वांचा ती जो LTA आहे तो संपुष्टात येतो असतो. परंतु आता खूप सारे कर्मचारी इलेक्शनला गेलेले आणि तिकडे त्यांना इलेक्शनच्या कामकाजामुळे कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या किंवा रजा भेटत नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांसाठी सूट म्हणून त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा LTA काय केला आहे, वाढून देण्यात आलेला आहे. तर फक्त त्यासाठी दोन अटी हे महत्त्वाच्या. त्यातली पहिली अट खूप महत्त्वाची, जे कर्मचारी 31 मार्च 2024पर्यंत निवडणूक कर्तव्यात कार्यरत आहे त्यांना हा LTA घेता येणार आहे. आणि दुसरं, निवडणूक कर्तव्यात गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची अल्पसंख्या लक्षात घेता कार्यालयीन कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने कार्यालयात उपलब्ध कर्मचाऱ्यांना रजा उपभोगणे शक्य नाही. म्हणजे तुम्ही किंवा जे कर्मचारी इलेक्शनला गेले आणि ऑफिसमध्ये सुद्धा स्टाफ कमी असेल तर त्यांना रजा घेता येत नसेल, तर त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा LTA घेता येणार आहेत. ही दुसरी अट आहे. तर दुसरी सुद्धा अट महत्त्वाची आहे, म्हणजे जे कर्मचारी इलेक्शनला गेलेले त्या कर्मचाऱ्यांना तर भेटणार आहे, परंतु जे कर्मचारी ऑफिसला आहेत परंतु तिथे ऑफिस स्टाफ खूप कमी आहे, त्यांना सुद्धा LTA घेता येणार आहे. तर आणि 2024-26चा 2024 आणि 26 या वर्षाचा या गट वर्षाचा सुद्धा तुम्हाला एक तुमचा तो हक्काचा LTA सुद्धा भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला 2024-26 या वर्षी दोन LTA घेता येणार आहे. समजलं? अशा प्रकारे असणार आहे. तर बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना हे समजलं असेल. तर आपलं YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ बघत जा आणि लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हे सर्व परिपत्रक टाकलेले असतात, तिथे जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता. थँक्यू.